जेव्हा तुम्ही 80 लाखाची प्रॉपर्टी घेता किंवा 1.5 करोडची प्रॉपर्टी घेता, त्या बिल्डरची तुम्हाला लेगेसी माहीत पाहिजे आहे. त्याचे मार्केटमध्ये किती प्रोजेक्ट आहेत, मार्केटमध्ये किती प्रोजेक्ट टाइम टू टाइम कस्टमरला डिलिव्हर केले आहेत. जेव्हा तुम्ही बिल्डर थ्रू एखादा प्रोजेक्ट घेता, तेव्हा बिल्डर तुम्हाला ब्राउचरमध्ये काही गोष्टी सांगतो, लेआउटमध्ये काही गोष्टी सांगतो. तर बऱ्यापैकी कस्टमरचा भोपळा तेव्हा फुटतो पोझिशनच्या टायमिंगला. बऱ्यापैकी कस्टमरच्या लक्षात येते की बिल्डरने ह्या गोष्टी आपल्याला पाठीमागच्या 2 वर्षापूर्वी सांगितल्या होत्या. पण पोझिशन देताना त्यांनी ह्या गोष्टी आपल्याला मिसिंग केले किंवा ह्या गोष्टी आपल्याला प्रोव्हाइड नाहीत केले. जेवढी इम्पॉर्टंट एखादी राईट प्रॉपर्टी चूज करणं आहे, जेवढी इम्पॉर्टंट एखाद्या राईट प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं आहे, त्याच्याही जास्त एखादा बेस्ट चॅनल पार्टनर चूज करणं आहे किंवा राईट प्रॉपर्टी कन्सल्टंट चूज करणं आहे. समजा तुम्ही एखादा चॅनल पार्टनर थ्रू मार्केटमध्ये प्रॉपर्टी बघायला जाता, तेव्हा चॅनल पार्टनर तुम्हाला त्या प्रोजेक्टचे निगेटिव्ह पॉईंट पण सांगतो आणि पॉझिटिव्ह पॉईंट पण सांगतो. डेव्हलपर तुम्हाला फक्त त्याच्या प्रोजेक्टचे तुम्हाला पॉझिटिव्ह पॉईंट सांगणार, पण त्या प्रोजेक्टमध्ये काय निगेटिव्ह पॉईंट आहे, तुम्हाला पुढच्या 3 वर्षानंतर किंवा 4 वर्षानंतर तुम्हाला रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट हे किती भेटणार आहे, तुम्हाला ऍप्रिशिएशन किती भेटणार आहे, तुम्हाला मार्केट वाईज रेडी रेकनर रेट हे किती चालू आहे, कोणत्या लोकेशनला काय रेट चालू आहे. समजा 2 BHK ला 60 लाख रेट चालू आहे, तर बाणेरमध्ये 2 BHK ला काय रेट चालू आहे, पुनावळमध्ये 2 BHK ला रेट काय चालू आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला डेव्हलपर हे तुम्हाला कधीच नाही सांगणार. या सर्व गोष्टी तुम्हाला चॅनल पार्टनर सांगेल.